उद्धव सेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपतोय. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याबाबत उत्सुकता दिसतेय. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बहुतांश जागा मिळतील असंच चित्र आहे, तर महाविकास आघाडीला मात्र फटका बसणार आहे. दरम्यान संख्याबळ दाखवून उगाच कोणी धाडस करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद आमदारकीवरून उदय सामंतांनी टोला लगावलाय. ते माझ्या माहितीप्रमाणे राज्यसभेची निवडणूक पहिल्यांदा होईल आणि मग नंतर विधान परिषदा ज्या रिक्त होत आहेत त्यांची निवडणूक होईल किंवा राज्यपाल नियुक्त आहेत की मला माहित नाही ते होईल. परंतु संख्याबळावरच ही निवडणूक असते आणि 237 आमदार हे आमच्याकडे आहेत. समोरच्यांकडे किती आमदार आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे उगाचच कोण धाडस करणार नाहीत याची पूर्ण कल्पना एक कार्यकर्ता म्हणून मला आहे. विधानसभेच्या सदस्यांमधून 9 जण हे विधान परिषदेवर मे 2020 मध्ये बिनविरोध निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला 5 तर भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये उद्धव ठाकरे, डॉक्टर नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजित सिंह मोहिते पाटील आणि रमेश कराड हे 9 आमदार जिंकले होते. पण आता संख्याबळ आणि आकडे बदलले आहेत. महायुतीचं संख्याबळ हे तब्बल 235 इतकं आहे, तर महाविकास आघाडीकडे माकप शेकाप मिळून 48 विधानसभा सदस्य आहेत, तर इतर 2 पक्षांचे 3 आमदार आहेत आणि 2 जागा रिक्त आहेत. मे मधील विधान परिषद निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणूक झाली तर विधानसभेचे सर्व 288 आमदार विधान परिषदेसाठी मतदान करतील. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना केली होती, पण नंतर त्यांनी राजीनामा दिला नाही आणि पुढच्या अधिवेशनातही उद्धव ठाकरे दिसले. पण यावेळी ते स्वतः विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि महाविकास आघाडी एकमतानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल का हे पाहणं महत्वाचं आहे. पण त्याआधी राज्यसभेचं मैदान गाजणार आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीआधी 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक पार पडणार आहे. यात महाविकास आघाडीला 1 जागा मिळेल असं संख्याबळानुसार दिसतंय. ती जागा जर महाविकास आघाडीतील एका पक्षाला दिली तर दुसऱ्या पक्षाला विधान परिषदेची 1 जागा मिळेल. तर भाजपच्या 4 पैकी 3 जण म्हणजेच गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेले आहेत आणि त्यामुळे या 3 जागेवर सुद्धा नवीन चेहरे पक्षाकडून दिले जातील. तर सोलापूरच्या राजकारणात गेल्या काळात झालेल्या घडामोडींनंतर दुरावलेले रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याबाबत भाजप काय निर्णय घेणार तेही महत्वाचे आहे. 20 विधानसभा सदस्य असलेल्या उद्धव सेनेनं राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस किंवा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर ठाकरे विधान परिषदेवर जाणार असा त्याचा अर्थ होऊ शकतो. पण त्यातच आता महाविकास आघाडीमध्ये फुटीच्या शक्यतेची चर्चा होतीये. त्यामुळे राजकारण नेमकं कसं फिरतंय आणि समीकरण कसं जुळवलं जातंय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का आणि दरम्यान त्याच वेळी आमदारकीवरून उदय सामंतांनी ठाकरेंना लगावले टोला या सगळ्याविषयी तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.